आज चना डाळची भाजी बनवते. जिरा तडतडल्यावर मग त्याच्यात कांदा, मिरची आणि कढीपत्ता. कांदा सॉफ्ट झाल्यावर त्यामध्ये आला लसूण मिरची पेस्ट आणि 1 चमचा वाटण घातलेलं आहे आणि मसाला, हळद, गरम मसाला घातलेला आहे. चना डाळ घालून घ्यायची. दुधी पण घालून घेते. आमटीसुद्धा याच्यातच काढणार आहे म्हणून पाणी थोडं जास्त घालते. आता चवीनुसार मीठ. 70% तरी डाळ शिजलेली आहे. टोमॅटो घालते. त्या झाकण देऊन डाळ शिजून घ्यायची. भाजी शिजते तोपर्यंत एकीकडे दुधी हलवासुद्धा बनवायला घेतलेला आहे. हलव्यासाठी लागणारं सगळं मी साहित्य सगळं एकत्र अगोदरच केलेलं आहे आणि नंतर मग ते शिजायला ठेवलेलं आहे. भाजी आता शिजलेली आहे. आता काय करते, याच्यातून हा जो रस्सा दिसतो तो मी आता भातावर देण्यासाठी बाजूला मी काढून ठेवत आहे आणि मग बाकीची उरलेली भाजी मी आटवणार आहे, ग्रेव्ही करणार आहे. ग्रेव्ही होईपर्यंत थोडा वेळ ठेवते, 2 मिनटं. भाजीसोबत भाकरीसुद्धा आहे, त्याच्यामुळे आमटी बघायची तीच काढलेली आहे. जितकी लागेल भातावर खायला तितकी काढलेली आहे. भाजी आता मस्त आटलेली आहे, तुम्ही बघू शकता. भाकरीची खायला मस्त रेडी झालेली आहे. चना डाळ, दुधी. बेसनच्या वड्या पण झालेल्या आहेत एका साईडने. अजून घेऊया. जेवण बनवून झालेलं आहे. आता ताट वाढत आहे. चना डाळची भाजी घेतलेली आहे, गरम भातासोबत आमटी घेतलेली आहे. कांद्याच्या वड्या मस्त गरमागरम आहेत. तांदळाचा घरी बनवलेला पापड आणि गोड म्हणून दुधी हलवासुद्धा मी केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा मेनू कमेंट करून सांगा.